नमो बुद्धाय। भवतु सब्बमंगलं। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागत भगवान बुद्धांचा धम्म मार्गावर आरूढ असलेला परमपूज्यनीय भिक्खू संघ, तसेच परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो। आजच्या या वर्षावासातील धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे प्रिय आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच जिथपर्यंत या धम्मदेशनेचा ध्वनी पोचत असेल, जे जे लोक श्रवण करत असतील, त्या सर्व आदरणीय श्रद्धावान दर्शकांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। परमपूजनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धम्म देऊन पुनर्जीवित केले, नवा जन्म मिळाला असे स्वतः बाबासाहेब 22 प्रतिज्ञामध्ये बोलले होते। बाबासाहेबांनी या समाजाला गुलामीच्या बंधनातून मुक्त करून विज्ञानवादी दृष्टिकोन असलेला जगप्रसिद्ध जगमान्य तथागतांचा धम्म दिला। मात्र या धम्माचा इतिहास आम्ही जोपर्यंत जाणून घेणार नाही, तोपर्यंत या धम्माची महती आम्हाला कळणार नाही। परमपूजनीय बाबासाहेब म्हणायचे की आपला इतिहास आपण जाणला पाहिजे। आम्ही बौद्ध धम्माचे श्रद्धावान उपासक आहोत आणि आम्हाला बौद्ध धम्माबद्दल जाणून घेतले पाहिजे। आजच्या धम्मदेशनेचा हाच एक मुख्य उद्देश आहे। तथागत भगवान बुद्धांची सामाजिक प्रश्नावरील विचारसरणी अशी होती, तत्कालीन समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही चातुर्वर्णी समाज व्यवस्था व त्याच्याही खाली अनार्यवंशी समाज रचना होती। ब्राह्मणांमध्ये प्रचलित असलेली जन्मजात शुद्धीची कल्पना तथागत भगवान बुद्धांना मान्य नव्हती। तथागत भगवान बुद्धांची भिस्त कर्मावर होती। मनुष्य जन्मामुळे उच्च नीच ठरत नाही, तर तो आपल्या कर्माने उच्च नीच ठरतो। या प्रश्नांवर त्यांचे अनेक ब्राह्मणांशी वादविवाद होऊन त्या सर्व वेळी त्यांनी आपल्या मुद्द्याने समर्थन केलेले आहे आणि ह्या त्यांच्या मतानुसार त्यांच्या भिक्षू संघात समाजातील सर्व थरांवरचे लोक होते। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुलातून आलेल्या लोकांप्रमाणेच शूद्र व अनार्य वंशही होते। सुप्रसिद्ध विनाचार्य उपाली हा न्हाव्याच्या कुलातून आलेला होता। भंते सुनीत हा झाडूवाला व सोपाक हा चांडाल कुलातून आलेला होता। हे सर्व लोक भिक्खू संघात आल्यानंतर समान दर्जाचे मानले जात व त्यात जन्मजात उच्च नीच भाव मानला जात नसे। भिक्खूंच्या 2 प्रहरच्या पूर्वीचा वेळ भिक्षा मागून आणण्यातच जात असे, कारण भिक्षेचे गाव दूर असे, अति दूर किंवा अति जवळ नसे। दुपारचे भोजन मध्यान्नीचे आधी होत असे। त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन दुसरे तिसरे प्रहरी अरण्यात किंवा गुहेत
किंवा निर्जन ठिकाणी जाऊन किंवा झाडाखाली ध्यान समाधी लावली जात असे. क्वचितच वेळी भिक्खू संघाच्या सभा घेऊन त्यात संघाचे काम होत असे. संध्याकाळ व रात्रीच्या पूर्व प्रहर चर्चा व धम्मचिंतनात जात असे. कधी चक्रमावर म्हणजे शतपावलीची जागा ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत टेहळताना भिक्खू लोक चिंतन करीत असत. भिक्खू संघाची स्थापना व भिक्खू संघाचे व्यवहार लोकमतानुवर्ती पद्धतीने होत असत. बहुमतांचा विचार करून सर्व कारभार होत असे. एका सीमेत राहणाऱ्या व भिक्खूंचा विचार घेतला जात असे. एखादा भिक्खू आजारीपणामुळे सभेला येऊ शकला नाही तर त्याचे मत मागविले जात असे. धम्म प्रचाराच्या कामात कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या निस्वार्थ भिक्खूंचा फार मोठा उपयोग झाला. मा एकेन द्वे अगमित्थं, तुमच्यापैकी कोणीही दोघांनी एकाच मार्गाने जाऊ नये अशी बुद्धांची शिकवण होती. त्यामुळे भिक्खूंना आपल्या धम्म प्रचाराच्या कार्याकरिता निरनिराळी क्षेत्रे निवडली व ह्याचा परिणाम म्हणून बौद्ध धम्माचा प्रसार भारतात व भारताबाहेर फार झपाट्याने झाला. भिक्खूंचा जसा संघटित संघ स्थापन झाला तशीच स्त्रियांच्याही धार्मिक संघटनेची सोय व्हावी म्हणून भिक्षुणींच्याही प्रवेशाला व त्यांच्या भिक्खुनी संघाला थोड्याशा नाखुशीने का होईना मात्र तथागत भगवान बुद्धांनी परवानगी दिली. तथागत भगवान बुद्धांचा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय व्हावा म्हणून तथागत भगवान बुद्धांनी धम्म उपदेशाचे माध्यम म्हणून त्या त्या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या लोकभाषेचा उपयोग केला. त्यांचा काही ब्राह्मण शिष्यांनी तथागत भगवान बुद्धांचे उपदेश छांदस म्हणजे वैदिक भाषेत रूपांतर करण्याची परवानगी मागितली असताना त्यांनी ती एवढ्याच करिता नाकारली. छडवर्गीय भिक्षू नावाचा एक गट बुद्धाने घालून दिलेल्या नियमांच्या पद्धतशीर रीतीने प्रतिकार करीत होता. तसेच तथागत भगवान बुद्धांचा देवदत्त नावाचा चुलत भाऊ होता. तो तथागत भगवान बुद्धांनी पुढारी होण्यास जे यश मिळवले त्याबद्दल त्यांचा मत्सर करीत असे. प्रत्येक वेळा राजघराण्यातील लोकांच्या मदतीने तथागत भगवान बुद्धांचा जीव घेण्याचाही त्याने प्रयत्न केला, पण तो सर्व सफल झाला नाही. शेवटी भिक्खू संघात फूट पाडण्याचा प्रयत्न दत्त तो यशस्वी झाला. जन्मभर भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच भिक्खूने कालक्रमा करावी. वर्षाचे 12ही महिने भिक्षूने अरण्यात राहावे व तेथेही झाडाच्या बुडाशीच वास करावा. मत्स्य व मासाचा आहार सदैव वर्ज्य करावा. इकडून तिकडून गोळा करून आणलेल्या चिंध्यांनीच कंथा वापरावी. ही 5 नियम देवदत्त प्रतिपादन करू लागला. तथागत भगवान बुद्धांनी घालून दिलेल्या नियमापेक्षा हे नियम कडक आहेत. ह्यातील साधेपणा, अल्पेच्छता व कडकपणा ह्यामुळे अनेक भिक्खू आपले पुढारीपण मान्य करतील अशी देवदत्ताची अपेक्षा होती. तथागत भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर हे करा ते करू नका असे सांगणाऱ्या तथागत भगवान बुद्धांच्या काचातून सुटल्याबद्दल समाधानकारक उद्धार काढणारे सुभद्रासारखे काही निघाले. त्यामुळे काश्यपासारख्या तथागत भगवान बुद्धांच्या पटशिष्याला चिंता वाटू लागली. म्हणून त्याने बुद्धाचे सर्व उपदेश एकत्र करून त्यांना व्यवस्थित रूप देण्याकरिता राजगृह येथे संगीती बोलावली. त्या संगीतीत मान्य केलेले निष्कर्ष देखील संमत नाहीत असे म्हणणारे पुराण
व गवानपती निघाले. पुढे 100 वर्षानंतर भिक्खू संगमातील फूट जगजाहीर होऊन वैशालीतील दुसऱ्या संगतीच्या वेळी एक भला मोठा गट, ज्यांना तथागत भगवान बुद्धांचे कडक नियम मान्य नव्हते, मूळ भिक्खू संघातून बाहेर पडून महासंघिक नावाचा पक्ष तयार झाला. ह्याच पक्षातून पुढे महायान पंथ अस्तित्वात आला. नंतर दक्षिण आशियातील बौद्धांच्या परंपराप्रमाणे आणखी 136 वर्षांनी, म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर 236 वर्षांनी चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत व त्यांच्याच प्रेरणेमुळे तिसरी धम्म संगती भरली. याचे कारण सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या पुरस्कारामुळे बौद्ध धम्मात अनेक पाखंडी लोक शिरले व आपापली धार्मिक मते बुद्धांचीच मते आहेत असे प्रतिपादू लागले. त्या लोकांची हकालपट्टी करणे जरूर होते. त्यावेळी तयार झालेल्या कथावत्थू नावाच्या ग्रंथात त्या काळातील बौद्ध भिक्षूंमध्ये प्रचलित असलेल्या निरनिराळ्या मतप्रभावांचा परामर्श घेतलेला आहे. या ग्रंथाच्या टीकात्मक अर्थक कथेवरून त्यावेळी बौद्धांच्या मध्ये 18 निरनिराळ्या मतप्रणाली अस्तित्वात होत्या अशी दिसते. यांचे 2 मुख्य गट पडतात, एक स्थविरवादांचा व दुसरा महासंघिकांचा. पहिल्यात 12 मतप्रणाली येतात तर दुसऱ्यात 6. बौद्ध धर्माचा भारतातील पुढील इतिहास, ज्या बौद्ध संप्रदायांनी विशेष नाव गाजविले आहे ते ह्या 2 गटातून निघालेले आहेत. स्थविरवाद्यांपासून सर्वास्तिवादी निघाले व सर्वास्तिवाद्यांपासून वैभाषिक व सौतांत्रिक असे संप्रदाय निघाले. या 2 संप्रदायातच पुढे हीनयान असे तुच्छतादर्शक नाव त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी दिले. महासंघिकाच्या मतप्रणालीतूनच कालांतराने माध्यमिक व योगाचार संप्रदाय उद्भवले. याचेच प्रस्थ भारतात पुढे वाढले. हे लोक आपल्याला श्रेष्ठ तर समजू लागले व स्वतःकरिता त्यांनी महायान हे नाव धारण केले व दुसऱ्या गटाला कमी प्रतीचे लेखून जे तथागतांचे मूळतः थेरवादा भिक्खू आहेत त्यांना हीनयान हे नाव दिले. दक्षिण एशिया खंडातील स्थविरवादी बौद्धांना हे नाव साहजिकच अपमानास्पद वाटते, म्हणून ते येथे न वापरता महायान ग्रंथातूनच वापरले गेलेले श्रावक्यान हे नाव आम्ही येथे स्वीकारत आहोत. याला स्थविरवादी लोकांनी कोणतीही हरकत असल्याचे कारण नाही. पाटलीपुत्र येथील संगीतीनंतर परदेशात धम्मदूत पाठवायचे ठरवले व त्यामध्ये सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र ह्याच्या अध्यक्षतेखाली ताम्रपणी सिंहल द्वीप येथे धम्मदूत मंडळ पाठवले गेले. त्यानंतर थोड्याच काळात स्थविरवादी लोकांचा त्या देशात चांगलाच जम बसल्यानंतर भारतात त्या संप्रदायाचा हलके प्रभाव कमी होत गेला व निर्वास्तिवादी संप्रदाय प्रामुख्याने पुढे आला. श्रावक यानाची धुरा ह्याच संप्रदायाला वाहावी लागली. भारतातील इतर तात्विक संप्रदायिकांना आपली बाजू पटवून देण्याकरिता संस्कृत भाषेची कास धरणे जरूर पडले. या संप्रदायाचे सर्व उपलब्ध ग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले आहेत. या संप्रदायाचा प्रसार पंजाब, काश्मीर, गांधार व त्याही पलीकडे मध्य आशियातील देशांमध्ये झाला. कुशाण वंशीय कनिष्क राजाचा या संप्रदायाला भरपूर पाठिंबा मिळाल्यामुळे तो संप्रदाय त्याच्या राज्यात भरभराटीला आला. त्याच्याच कारकिर्दीत इसवी सन सुमारे 100 आणखी एक संगीती भरवण्यात आली. त्यावेळी हा संप्रदायाच्या त्रिपिटकावर विभाषा रचनात आल्या. या विभाषांवर भर देणाऱ्या
सर्वास्तिवाद्यांना वैभाषिक म्हणण्यात येऊ लागले व त्याच्या उलट विभाषांना महत्त्व न देता केवळ मूळ सूत्रांनाच आधार मानणाऱ्या सौतांत्रिक असे नाव पडले. अभिधम्मकोश व त्यावरील भाष्य याचा लेखक आचार्य वसुबंधू ह्याने आपले वरील ग्रंथ काश्मीर वैभाषिकांच्या पठडीला अनुसरून लिहिलेले आहेत असे म्हटले असले तरी जागजागी त्याने आपल्या वैयक्तिक स्वतांत्रिक मताचे आविष्करण केलेले आहे. श्रावक यानाचे दोन्ही संप्रदाय स्थविरवाद आणि सर्वास्तिवाद तथागत भगवान बुद्धांच्या ठिकाणी असामान्य गुणवत्ता किंवा दैवी शक्ती असल्याचे मानित असले तरी त्याला मानुषी अस्तित्व होते असे मानतात. स्थविरवादांच्या पाली ग्रंथात या संबंधीचे पुरावे जागोजागी आढळतात. उदाहरणार्थ मध्यम निकायातील सेक सुत्तात तथागत भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात, माझी पाठ दुखते आहे, मी जरा पाठ ताणून पडतो. असे म्हणून त्यांनी आपला शिष्य आनंद ह्याला धम्म देशना करण्यास सांगितले आहे. महासंगिकांच्या दृष्टीने तथागत भगवान बुद्ध लोकोत्तर होतो व त्याच्या लोकोत्तराच्या साजेचे गुण त्याला चिकटलेले आहेत. श्रावक यानाच्या दृष्टीने स्वतःचे निर्वाण प्राप्त करून घेणे हेच ध्येय मानले जात असे तर महासंगिक करुणेचे प्रेरित होऊन इतरांचे दुःख दूर करण्याकरिता जर आपली स्वतःची निर्वाण प्राप्ती लांबवायास तयार असत त्यांना बोधिसत्वाचे उदाहरण अहर्तापेक्षाही जास्त माननीय वाटत असे. श्रावक यांनी भिक्खू विनयाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याकरिता झटत असत तर महासंगिक यांना विनयांच्या नियमाचा काच वाटून त्यातून शक्य तितक्या पळवाटा काढण्याचा प्रयत्न करीत असत. या वृत्तीतूनच महायानी पंथामध्ये विनयाला कमी महत्वाचे स्थान मिळाले. तत्वज्ञानावर त्यांचा मोठा भर असे. श्रावक यानाच्या मते सत्य हे एकही सच्चंग न द्वितीयमथी सुत्त निवाद. तर महायानींनी दोन प्रकारची सत्ये मान्य केली आहे. एक श्रावोक्ती म्हणजे संमुती म्हणजे लोकसंमत, तर दुसरे परमार्थिक म्हणजे निष्पर्यायाची. श्रावक यांनी पंथाच्या मते बाह्यसृष्टी ही अनित्य विपरिणाम धर्मी असली तरी तिला खरे अस्तित्व नाही, कारण ती विपरिणामधर्मी असल्यामुळे स्वभाव शून्य आहे. स्वतंत्र अस्तित्व नाही, परतंत्र आहे किंवा ती परिकल्पित आहे म्हणजे कल्पनाजन्य आहे. श्रावक्यान पंथीयांनी जगाच्या बुजाशी अनेक तत्वे प्रतिपादली आहेत. थेरवाद्यांच्या मते चित्त एक, चैतसिक 52, रूप व निर्वाण अशी 55 तत्वे मानलेली आहेत. सर्वास्तिवादी ही तत्वे 75 मानतात. रूप 11 प्रकारचे, चित्त 1, चैतसिकांमध्ये चित्त संप्रयुक्त 46, चित्त विप्रयुक्त 14 मिळून 72 व असंस्कृत धर्म 3. प्रतिसंख्या निरोध, अप्रतिसंख्या निरोध व आकाश. महायानिकांच्या मते परमार्थता हा सर्व वस्तूमध्ये स्वभाव शून्यता दाखवणारी शून्यता हे एकच तत्व आहे. योगाचीर जरी सांस्कृतिक दृष्ट्या 100 तत्वांना मान्यता देत असले व ही सर्व सांस्कृतिक दृष्ट्या एकाच विज्ञान तत्वाची परिणत स्वरूपे आहेत असे मानित असले तरी परमार्थ हा शून्यता हे एक तत्व मान्य करतात. ब्राह्मण धर्माच्या तत्वज्ञानी आचार्यांनी बौद्ध मतांचे खंडन करताना वैभाषिकवादी व संस्थात्मकवादी, सर्वास्तिवादी, माध्यमिक व योगाचार संप्रदायी महायान यांच्यात मतांचा परामर्श घेतलेला आहे आणि स्थविरवादाकडे दुर्लक्ष केलेले आहे. याचे कारण त्यांच्या वेळी भारतात स्थविरवाद बहुधा लुप्त झालेला होता, पण बौद्ध धर्माने
भारताला तत्वज्ञान, वाङ्मय, न्यायशास्त्र, स्थापत्य, मूर्तिकला, चित्रकला इत्यादी क्षेत्रात अमोल देणगी दिलेली आहे. जागतिक वाङ्मयात ज्याला स्थान मिळाले आहे असे पाली त्रिपिटकातील धम्मपद चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात उल्लेखिलेल्या 7 धर्म पर्यायापैकी 3चा अंतर्भाव ज्यात आहे असे सुत्त निपात सर्वास्तिवादाचे समर्थन करणारा वसुबंधूंचा अभिधम्मकोश आणि त्यावरील भाष्य, माध्यमिक संप्रदायाचे तत्वज्ञान विशद करणाऱ्या मूलमध्यमक कारिका, विज्ञानवादाचे विवेचन करणारे लंकावतार सूत्र आणि असंगाचे योगाचार भूमिशास्त्र, विज्ञानवादाचे समर्थन करणारी वसुबंधूची विशंतिका व त्रिशिका, अश्वघोषाचे सुंदर या सर्वांना भारताने मानाचे स्थान दिले आहे. प्रियदर्शी सम्राट अशोकाचे शिलास्तंभ, सांची येथील बौद्ध स्तूप, कार्ले येथील लेणी, बुद्धगयेतील महाबोधी विहार, आंध्र प्रदेशातील अमरावती व नागार्जुनकोंडा येथे सापडलेली बुद्धमूर्ती, निरनिराळ्या बौद्ध स्मारकावरील खोदकाम ही जगातील सर्व रसिक तज्ञांच्या कौतुकाचा विषय बनलेले आहेत. यावरून दिसून येते की भारताच्या संस्कृतीला बौद्ध धर्माची फार मोठी देणगी आहे. महायान बौद्ध धर्मात करुणेला प्राधान्य मिळाले, बोधिसत्वांचे प्रस्थ माजले व भक्तीला प्रचंड महत्व दिले गेले. प्रत्येक तऱ्हेच्या देवी देवतांचा समावेश व्हायला वाव मिळाला. निरनिराळे बुद्ध, बोधिसत्व आणि इतर देवी देवतांच्या मूर्ती घडून त्यांची पूजा होऊ लागली. ह्याच महान पंथाने लोकप्रियता मिळवण्याकरता आदिवासी लोकांच्या देवदेवता मान्य करण्यास सुरुवात केली व या देव देवीत त्यांच्या धार्मिक कल्पना, आचार विचार, पूजा प्रकार, मुद्रा, मंडले, जादूटोणा ह्यांचा स्वीकार होऊन तांत्रिकाच्या मंत्रयान, सहजयान, वज्रयान आणि प्रकारांना वाव मिळाला. तांत्रिकांच्या काही समाजविघाती आचार विचाराने लोकात बेदिली उत्पन्न झाली. बोधिसत्व भूमी ह्या ग्रंथात गृहस्थमी बोधिसत्वाने करुणेने प्रेरित होऊन जिच्यावर कोणाचाही हक्क नाही अशा अनुरक्त न कर्माळ स्त्रीशी अब्रह्मचर्य सेवन केले तरी तो दोषी ठरत नाही. ह्या वाक्यातील गर्भित कल्पनेशी तुलना करण्याजोगी आहे. एवढेच नव्हे तर उलट पुण्य संपादन करतो असे म्हटले आहे. धूर्त लोक याचा फायदा कसा घेत असतील हे सांगण्याची गरज नाही. बौद्ध धम्म हा आरंभीच्या काळात सध्याचे बिहार राज्य व उत्तर प्रदेशातील पश्चिम भागापुरताच मर्यादित असला तरी खुद्द तथागत भगवान बुद्धांच्या काळात अंग, मगध, वत्स, कोसल, उज्जैनी प्रांत व वायव्येकडे तक्षशिलेपर्यंत पसरलेला असावा. पाली त्रिपिटकातील हे क्षेत्र पश्चिमेकडे सोवीर म्हणजे सिंध, सौराष्ट्र, उत्तरेकडे तक्षशिला व हिमवंत, पूर्वेकडे उत्कल व दक्षिणेकडे दंडकारण्य गोदावरी नदी व प्रतिष्ठान येथपर्यंत मर्यादित होते असे दिसते. पुढील अठ्ठकथाकार बुद्धघोषाच्या काळापर्यंत आंध्र प्रदेश, तमिळनाडूतील कांचीनूर म्हणजे आजचे जे कांचीवरम आहे, नागापट्टण म्हणजे आजचे जे नागापट्टम आहे, ताम्रपर्णी द्वीप म्हणजे श्रीलंका, नैऋत्येकडे भरुकच्छ म्हणजे आजचे भडोच, सुरपारप म्हणजे आजचे सोपारा, अपरा तांग वनस्पती कर्नाटकातील राज्य आहे व वायव्येकडे यवन व कंबोजमध्ये पंजाब, काश्मीर आणि गांधार हे सर्व प्रांत व्यापले गेले होते. भारताच्या बाहेरील देशांचा विचार करता चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपले धम्मदूत जे पाठवले ते त्यांच्या राज्याच्या सीमेबाहेर पण भारतातील प्रदेशात नव्हे
तर भारताबाहेरील देशातही पाठवले. चक्रवर्ती सम्राट अशोक काली झालेल्या तिसऱ्या संगीतीनंतर धम्मदूत मंडळे ज्या बाहेरच्या देशात पाठवली त्यात हिमवंतातील प्रदेश, यवनांचा मुलूक, ताम्रपणी द्वीप आणि सिंहलद्वीप व सुवर्णभूमी, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया किंवा सुमात्रा आदी बेटे ह्यांचा निरनिराळ्या विद्वानांच्या मते समावेश केला जातो. वायव्येकडील मुलखातून बौद्ध धम्माला मिन्याडर, मिलिंद इसवी पूर्व 100, कनिष्क इसवी पूर्व 100 यासारख्या राजांचा आश्रय मिळाल्यामुळे तो अफगाणिस्तानात काबूल पासून 15 मैलावर एक खेडे आहे. ते आजही बुधखाक म्हणजे बुद्ध माती म्हणजे बुद्धभूमी या नावाने ओळखले जाते. बाल्ख आग्नेय इराणात, मार्गेमध्ये आशियात, तुर्कस्तानच्या पूर्वेकडील मुलखात गेला. या भागात खोतान म्हणजे गोदान हे बौद्ध धम्माचे महत्वाचे केंद्र होते. त्या मुलखात भारतीय भाषा एक प्रकारची प्राकृत बोलली व लिहिली जात होती. प्राकृत, धम्मपद तसेच नियाण या भागात सापडलेल्या त्रुटीत पोथ्यातून जो पुरावा मिळतो तो ह्या गोष्टीचे समर्थन करणारा आहे. तसेच खोतांच्या पूर्वेकडील गोवीच्या रेताड मैदानातून उत्खनन होऊन पोथ्यांचे अवशेष सापडलेले आहेत. त्यावरून सर्वास्तिवादी पंथाचे बौद्ध संस्कृत ग्रंथ, बौद्ध पाली ग्रंथ ह्या भागातील बौद्ध विहारातून वापरले जात असे दिसते. सर्वास्तिवादी पंथाच्या दिव्यावदान ह्या ग्रंथाची तुर्की व उडगर भाषात भाषांतरे झालेली आहेत. सुवर्णप्रमास या ग्रंथाची उईगर, सोग्डियन, मंगोली, मांचुरी व चीनी भाषेत भाषांतरे झालेली आहेत. तसेच उदान वर्ग या ग्रंथाच्या सोग्डियन संस्काराचे त्रुटीत भाग आजही सापडलेले आहेत. या मध्य एशिया भागातून बौद्ध धम्म पुढे चीनमध्ये गेला व पहिला भारतीय विद्वान काश्यप मातंग हा इसवी सन 1ल्या शतकात चीनमध्ये जाऊन त्याने भारतीय ग्रंथाचे चीनी भाषांतर 42 अनुसंधित केले. हा भारत चीन संबंध जो येथे सुरू झाला तो पुढे इसवी सनच्या 10व्या 11व्या शतकापर्यंत चालू राहिला. फाहियान, युआनचांग व येत्सिंग यांच्यासारख्या श्रद्धावान यात्रेकरूंनी भारतात येऊन अनेक वर्षे येथे राहून बौद्ध संस्कृतीचे अध्ययन केले आणि ते येथून शेकडो ग्रंथ घेऊन गेले. चीनमध्ये जाऊन त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरे चीनी भाषेत केली. बौद्ध धम्म व त्यातील वाङ्मयाबरोबर बौद्ध कथा व बौद्ध कलाचाही तिथे गेला व त्याचे अवशेष अद्यापही अफगाणिस्तानापासून ते चीनपर्यंत विखुरलेले आढळतात. अफगाणिस्तानात फ्रेंच विद्वानांनी केलेल्या संशोधनात भारतीय लिपीत पण प्राकृत भाषेत लिहिलेली पोथ्यांची पाने सापडलेली आहेत. तसेच बामियान येथील प्रचंड उंचीचे एक 38 मीटर व दुसरा 56 मीटर तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमा, तेथील गुहाघरातून परिनिर्वाण अवस्थेतील तथागत भगवान बुद्धांची प्रचंड मूर्ती, अजिंठ्या लेण्याची आठवण करून देणारे स्थापत्य कलेचे विशेष चीनी तुर्कस्तानातील मिरान येथे सापडलेल्या जातक कथांची चित्रे, मध्य आशियातील किझिल येथील बौद्ध कलांचे अवशेष, खोतान व काला शहर येथील चित्रकला, चीनमधील 1000 गुहांमधून सापडलेली चित्रकला, माईची पर्वतगृहातील भारतीय धोतर व उत्तरीय वापरणाऱ्या वस्तूंची चित्रे आणि जवळजवळ 2000 भारतीय ग्रंथांची भाषांतरे असलेले चीनी त्रिपिटकही सर्व तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसार हा सर्व आशियातील उत्तरेकडील देशातून झाल्याची साक्षी देतात. आजच्या या धम्मदेशनेमध्ये
बुद्धकालीन, बुद्धपूर्व आणि आज अस्तित्वात असलेला बौद्ध धर्माचा इतिहास सर्वांनी श्रवण केला. माझे या धम्मदेशनेद्वारे सर्व प्रिय, आदरणीय, श्रद्धावान उपासक उपासिकांना विनम्र निवेदन आहे की या वर्षावासाच्या काळामध्ये आपणही धम्मग्रंथांचे पठन करावे, बौद्ध धर्माचा इतिहास जाणावा. कारण बाबासाहेबांनी आम्हाला जो बौद्ध धम्म दिलेला आहे, जागृत आहे, विज्ञानाकडे नेणारा आहे, या धम्म मार्गावर आरूढ होऊन आम्हाला सर्वांना मार्गक्रमिक करायचा आहे आणि या जीवनामध्ये दुःखाचा नाश करून सुख आणि शांती प्राप्त करायची आहे. आणि सुख आणि शांती जर प्राप्त करायची असेल तर तथागतांच्या धम्माशिवाय अजून दुसरा कोणताही मार्ग नाही. तेव्हा सर्वांना विनम्रपणे निवेदन आहे की आपण धम्मतत्वाचे अनुसरण करून, शीलाचे पालन करून आपल्या या जन्मात सुख प्राप्त करावे. या वर्षावासाच्या काळामध्ये छोटे 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 जीव उत्पन्न होतात, अल्पायुषी असतात. 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 15 दिवस, 40 दिवस एवढेच त्यांचे आयुष्य असते. अशा या अल्पावधी आयुष्य असलेल्या सर्व प्राण्यांना, छोट्या छोट्या जीवांना आपण अन्नदान करावे, हे कुशल कर्माचे पुण्य संपादित करावे. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील, गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवर तथागत भगवान बुद्धांच्या मंगलमैत्रीची अनुकंपा हो. भवतु सब्ब मंगलम.